आणि मित्रांनो, अनेक मित्राची कमेंट आली होती की गाभण काळामध्ये जनावरांमध्ये मस्टाटीचं प्रमाण जास्त आहे, याच्यावर काहीतरी उपाय सांगा जेणेकरून जरा फायदा होईल. आता एक लक्षात घ्या मित्रांनो, गाभण काळात जनावरांना मस्टाटी होण्याचे चान्स 90% कमी होतात, 10% चान्स असतात. त्या चान्सला कारणीभूत आपण आहे गाभण काळात मस्टाटीस होण्याला. कारण काय आहे, आपल्याला काय दृष्टिकोन असतोय आपला, जनावरांचा आटल्याच्या नंतर पुढे जाऊन आपल्याला पुढच्या येताना चांगलं दुधाचं उत्पादन पाहिजे म्हणून आपण जनावराला काय करतोय, दूध यायचं बरड घालतोय जेणेकरून जनावर कासावरती जास्त परिणाम व्हायला चालू होते, जास्त व्हायला चालू होत्या आणि त्यात ते कुठं तर दुधाच्या शिरा जनावरांच्या ऍक्टिव्ह होत असते. त्यामुळे ते आठवल्याच्या नंतर लगेच मध्ये प्रॉब्लेम केला की प्रॉपर जनावर ना आटू देताच अचानकपणे एकदम बरड जरा वाढवलं ना, ही प्रॉब्लेम नेमका होतोय. आणि एकदा हे प्रॉब्लेम झाला की एकतर जनावर वेलेलं नसते, त्यामुळे व्यवस्थित दूध पिळता येत नाही आणि जनावर वेल्यानंतर मस्टाटी झाल्यामुळे जनावरांचं दूधही पुढं जाऊन वाढत नाही, पूर्णपणे नुकसानीत धंदा येतोय. ह्या डोक्यात एकच गोष्ट ठेवायची, जनावराला मक्याच्या पिठासारखं सरकीच्या पेंड्यासारखं बरड जे आहे ना, ते बरड दूध उत्पन्न करायला मदत करत असते जनावर. त्यामुळं दुधाचं प्रमाण दुग्ध शर्करेचं वाढले की सिस्टीम बिघडली. त्यामुळं दूध प्रोड्यूस होईल अशा बरड्याचा जरा वापर बंद करा आणि जनावराला पौष्टिक बरड्याकडे लक्ष द्या, जेणेकरून जनावर प्रोटीन वगैरे द्या, जेणेकरून जनावरला शरीरात बॉडी बिल्ड होण्यास मदत होईल आणि जेणेकरून जनावर पण सुदृढ होईल आणि आपल्याला ह्या समस्यांचा सामना करावा लागणार. ह्या किरकोळ गोष्टी आहेत, ह्या गोष्टींचा एवढ्याच गोष्टींचा काळजी घ्या आणि निश्चिंत राहा. धन्यवाद.